विद्यार्थी मित्रांनो, जवळपास ग्राउंडची जी काय तयारी आहे ती प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीने केलेली असेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे काय ग्राउंड आहेत ते ग्राउंड नुकतेच झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहेत त्यांनी पूर्णपणे आपल्या लेखी परीक्षेवरती शिफ्ट व्हायचं आहे आणि जीव तोडून मेहनत करा जर तुमचं ग्राउंडमध्ये सिलेक्शन झालं असेल तर. ओके, कारण त्यावरून आपल्याला लक्षात येतं आपला स्कोर काय आहे आणि जिल्ह्याचा एकंदरीत आढावा काय आहे. काही जिल्ह्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत त्यांचे जे काय रिझल्ट आहेत त्याचा आराखडा जो आहे आणि विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की ग्राउंडची तयारी ज्यांची राहिलेली आहे किंवा ज्यांना कमी मार्क्स येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं ग्राउंड आहे त्यांनी ग्राउंडवरती जरा जास्त लक्ष केंद्रित करा. कसं असतं माहिती आहे का, तर पहिली चाळणी परीक्षा जर आपली झाली आणि त्यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर मग पुढे आपल्याला लेखीमध्ये बसता येतं, अन्यथा लेखीमध्ये बसता येत नाही. मग तुमचं त्या ठिकाणी 100 मार्काचा जरी स्कोर असेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ग्राउंडची चांगल्या पद्धतीने तयारी करायची. ज्यांचं ग्राउंड शिल्लक आहे किंवा बाकी राहिलेलं आहे अशा लोकांसाठी मी बोलत आहे आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला काय होतं माहिती आहे का की दररोज आपण चालू घडामोडीचे 10 प्रश्न घेऊन येत असतो आणि विथ एक्सप्लेनेशन सह तुम्हाला ते मिळत असतात. या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे बघा, शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कसं लक्ष ठेवण्यासाठी 24 तास लक्ष ठेवण्यासाठी HAPS प्रणाली प्रामुख्याने कोणत्या दलासाठी प्रस्थापित करण्यात आलेली भारत सरकारने प्रस्थापित केलेली आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हे पाऊल निश्चितच महत्त्वाचं ठरतं आणि ते कोणत्या म्हणजे दलाच्या माध्यमातून, तर भारतीय हवाई सेना या दलासाठी हे काय करण्यात आलेलं आहे तर तयार करण्यात आलेलं आहे किंवा हे प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, 2025 BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार नुकताच कुणाला प्रदान करण्यात आला, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, स्मृती मंदना यांना प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, ती एक क्रिकेटर आहे आणि सर्वांना माहिती आहे, त्याच्यामध्ये काय वेगळं सांगणार नाही आणि हा पुरस्कार 100% आपल्याला परीक्षेला विचारला जाईल कारण खूप महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ओके, अशा स्वरूपाचे प्रश्न या अगोदर ऑलरेडी विचारून झालेले आहेत म्हणून लक्षात राहू द्या. बघा, ब्रह्मपुत्रा रिव्हर म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि त्या नदीवर काय करण्यात आलेलं आहे, कुमार भास्कर वर्मा सेतू नावाचा हा जो पूल आहे हा पूल बांधण्यात आलेला आहे. तर या देशातील पहिल्या 6 लेन म्हणायला येते, काय म्हणायले 6 लेन एक्स्ट्रा डोज पुलाचं जे काय उद्घाटन आहे हे उद्घाटन गुवाहाटी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि गुवाहाटी हे जे शहर आहे हे नेमकं कुठे आहे हे मला एकदा कमेंट करून सांगा. गुवाहाटी या ठिकाणी काय करण्यात आलंय, उद्घाटन करण्यात आलंय. तर हे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आलंय, तर माननीय जे काय आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलाय. नरेंद्र मोदी तिकडे गेले होते, कुठे तर 7 सिस्टर्स जे काय आहेत आपल्या म्हणजे हे जे 7 राज्य आहेत या राज्याच्या भेटीसाठी गेलेले, त्या दौऱ्यावर असताना त्यांनी काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा, पलस फूल महोत्सव 2026 हा जो महोत्सव आहे या महोत्सवाचं आयोजन हे नेमकं कोणत्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आणि कुठे करण्यात आलंय असं जर म्हटलं तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा एक बाय अँगलने तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील. म्हणून अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. बघा, ईशान्य भारत आहे आणि ईशान्य भारतातील पहिली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी जी आहे या फॅसिलिटीचं आयोजन किंवा उद्घाटन प्रामुख्याने तेजपूर येथे कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे, तर ते कोणाच्या हस्ते झालेलं आहे, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आपल्याला बघायला मिळेल. उद्घाटन हे विशेष महत्त्वाचं आहे आणि कुणाच्या हस्ते झालं हे देखील लक्षात ठेवा. आणि इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी ही जी आहे ही कुठे प्रामुख्याने सुरू करण्यात आलेली, तर आसाममध्ये चालू करण्यात आली. आसाममध्ये कुठे, तेजपूर या ठिकाणी करण्यात आलेली. तुम्हाला कसाही
प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि प्रश्न तयार करताना मी डेफिनेटली ही एक काळजी घेत असतो, एखाद्या वेळ खूप महत्त्वाची माहिती आहे तर प्रश्न तसा बनवायचा, एक तर असा विचारला जाईल नाहीतर मग या पद्धतीने विचारला जाईल, असं माझं नेहमी ठरलेलं असतं. आता आपण पुढे बघूयात. नाटो नावाची संघटना आहे आणि ही नाटो संघटना कोणत्या देशाची आहे ते एकदा मला कमेंट करून सांगा. नाटोचे किंवा नाटोने उत्तर ध्रुवीय प्रदेशात देखरेख व सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते नवीन लष्कर मिशन सुरू केलेले आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर आर्टिक सेंट्री नावाचं जे काय मिशन आहे, हे मिशन हे एक लष्करी मिशन आहे आणि या मिशनची सुरुवात या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतर काय म्हटलंय बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष नुकतेच झालेले आहेत, ज्यांचं नाव काय आहे तर इमॅन्युएल मॅक्रॉन असं त्यांचं नाव आहे. तर हे जे मॅक्रॉन आहेत, हे मॅक्रॉन यांनी मुंबईला भेट दिली होती आणि मुंबईला आले असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये काय झाली, एक चर्चा झाली आणि ज्या चर्चेच्या माध्यमातून 3 करारावरती काय करण्यात आली, साईन करण्यात आलेले आहे. आणि जे करार कसे आहेत तर सामंजस्य करार म्हणून ओळखले जातात. सामंजस्य म्हणजे एकमेकांना काय करायचं, थोडक्यात सहकार्य करायचं आहे. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये सहकार्य करायचं आहे, संरक्षणामध्ये सहकार्य करायचं आहे, हरित ऊर्जामध्ये आपण काय करणार आहोत, सहकार्य करणार आहोत, भागीदारी करणार आहोत. हरित ऊर्जा म्हणजे ज्याला तुम्ही ग्रीन एनर्जी म्हणू शकता, आणि तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी यामध्ये आपण काय करणार आहोत, एकमेकांना संरक्षण करणार आहोत. आणि या चर्चेच्या दरम्यान काय झालं मित्रांनो तर दोन्ही म्हणजे पदाधिकाऱ्यामध्ये चर्चा होत असताना त्यांनी असं सांगितलं की आपण काय करत आहोत की जागतिक पातळीवरती लोकशाही मान्य करणारे राष्ट्र आहोत आणि लोकशाही ही आपल्यासाठी खूप गरजेची आहे. त्यासाठी आपण शांततेने विशेष काय करतो, प्राधान्य देतो. अशा स्वरूपाच्या ज्या काय चर्चा आहेत या चर्चा नुकत्याच झालेल्या दिसून येतात. आणि स्त्री सुरक्षा योजना या योजनेच्या माध्यमातून किंवा अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी कोणता वयोगट हा पात्र ठरवलेला आहे तो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर 35 ते 60 हा जो वयोगट असणार आहे, या वयोगटामध्ये असलेल्या जे काय महिला आहेत, या महिला या स्त्री सुरक्षा योजनेसाठी काय असतील, पात्र असतील, हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन जो आहे हा दिन कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे हा दिवस 15 फेब्रुवारी या दिवशी काय केला जातो, साजरा केला जातो. कर्करोगाचं जे काय महत्त्व आहे हे महत्त्व विशेष आहे आणि याची जागरूकता या दिवशी किमान म्हणजे निश्चित व्हावी, लोकांना या रोगाविषयी थोडंसं कळावं म्हणून हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री होते कान्होचरण लैंका यांचं काय झालेलं आहे, नुकतंच निधन झालेलं आहे. तर त्यांचं निधन हे कितव्या वर्षी झालेलं होतं ते तुम्हाला सांगावं लागणार आहे. तर त्यांचं निधन हे कोणत्या वर्षी झालेलं आहे, कितव्या वर्षी झालेलं आहे, म्हणजे 88व्या वर्षी हे त्यांचं निधन झालेलं आहे. तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की कान्होचरण लैंका हे खालीलपैकी कोणत्या पक्षाशी संबंधित असलेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे. अशा स्वरूपाचे देखील प्रश्न या ठिकाणी काय केले जाऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. लक्षात राहू द्या, हे सगळं आपल्यासाठी गरजेचं ठरेल. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूयात.